नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तुमचा 31वा आठवडा चालू आहे आणि तुम्ही प्रेग्नन्सी एन्जॉय करत आहात. तुम्हाला माहिती आहे या आठवड्यात तुमचं बाळ छान मोठ्या नारळा एवढं आणि तितकंच ते जड वजनाने सुद्धा झालेलं आहे. या आठवड्यात तुमची काय लक्षणं आहेत? तुमच्या बाळाचा कुठला स्पेशल विकास या आठवड्यात झालेला आहे? तुमच्यासाठी काय खास टिप्स या आठवड्यामध्ये आहेत आणि तुमच्यामध्ये काय चेंजेस झालेले आहे ही सगळी माहिती आज या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत. व्हिडिओ मार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. तुमच्या प्रेग्नन्सीच्या आता तुम्ही 31व्या आठवड्यामध्ये आहात आणि आता खूप थोडे म्हणजे 9 आठवडे बाकी आहेत. त्या सोनेरी क्षणांची तुम्ही वाट बघत आहात आणि ते छान बाळ तुमच्या हातात येण्यासाठी फक्त 9 आठवडे आता वाट बघा. तुमचं बेबी आता खूप ॲक्टिव्ह झालं आहे, पेडलिंग करत आहे, हातपाय मारत आहे मस्तपैकी आणि तुम्हालाही ते सगळं फील होतं आहे. तुम्ही देखील खूप कम्फर्टेबल झालेला आहात प्रेग्नन्सीबरोबर आणि तुमचं बेबी नवीन जगात येण्यासाठी ज्या स्किल्स लागतात त्या सगळ्या स्किल्स, सकिंग स्किल, हातपाय हलवण्याचे स्किल, हे सगळ्या स्किल्स आतमध्ये आत्ता शिकत आहे. तुमच्या बाळाच्या मेंदूमधील पेशी आणि सेल्सचं खूप जास्त स्पीडने कनेक्शन चालू आहे आणि त्याच्या मेंदूचा विकास खूप जास्त स्पीडने आता होत आहे. तुमचं बेबी बऱ्याचदा झोपाळूही झालेलं आहे, छान स्ट्रेचिंग करत ते झोपत आहे आणि त्याचे 5ही सेन्सेस, पंचेंद्रिय आता सर्व सिग्नल्स गॅदर करण्यात, गोळा करण्यात खूप ॲक्टिव्ह झालेले आहेत, जे त्याला जेव्हा ते या जगात येईल त्यावेळेला त्याला या सगळ्या गोष्टी खूप हेल्पफुल, खूप मदत करणार आहेत. तुमच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न 31वा आठवडा म्हणजे नक्की कुठला महिना चालू आहे? 7वा महिना चालू आहे, 2 महिने अजून बाकी आहे, 8वा आणि 9वा. आता महत्त्वाचा आणि ज्याची तुम्हाला क्युरिओसिटी असते तो प्रश्न, बाळाची उंची किती आहे, माझ्या बाळाचं वजन किती आहे? साधारण 1300 ग्रॅम ते 1.5 किलोपर्यंत आता ते झालेलं आहे. कमी जास्त असू शकतं. उंची देखील साधारण 39 ते 41 सेंटीमीटरच्या आसपास, जेनेटिक्सप्रमाणे ती देखील कमी जास्त असू शकते. जसं मी तुम्हाला सांगितलं की आता त्याचा मेंदू आणि पंचेंद्रिय, सर्व सेन्सेस, सर्व गोष्टी फील करण्यात मग्न आहेत, त्याप्रमाणे ते आता टेस्टसुद्धा त्याची डेव्हलप करत आहे. तुम्ही जे खाता पिता ते सर्व ॲम्निओटिक फ्लुईडमार्फत त्याला जात आहे आणि त्याची टेस्टसुद्धा डेव्हलप होते. स्मेल करण्याची, स्मेल घेण्याची जी क्षमता आहे ती देखील आता डेव्हलप होत आहे. म्हणजेच काय, अगदी बाहेरचा उजेड, अंधार या सगळ्या गोष्टी ते सेन्स करत आहे, ट्रॅक करत आहे आणि त्याला फील देखील करत आहे. बऱ्याचदा त्याचा अंगठा ते चोखू शकतं. त्याचप्रमाणे गर्भनाळ आणि तुमच्या गर्भाशयाच्या वॉलबरोबर टच करून वगैरे ते फील करू शकतं. वेगवेगळे चेहऱ्यावर आता हावभाव आणायला देखील ते सक्षम झालेलं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आता ते ॲक्टिव्ह झालं आहे आणि तयारीत आहे या जगात प्रवेश करण्यासाठी. आता तुम्ही 31व्या आठवड्यात आहात तर तुमचं बेली बटन म्हणजे तुमची बेंबी ही 4 इंच, म्हणजे तुमचं जे पोट आहे हे बेंबीच्या वर 4 इंच फील होऊ शकतं आणि हे वाढलेलं पोट तुमच्या अंतर्गत अवयवांवर, इंटरनल ऑर्गन्सवर प्रेशर आणत आहेत. अगदी लंग्सवर देखील प्रेशर येत आहे. त्यामुळे तुम्हाला शॉर्टनेस ऑफ ब्रीदिंग म्हणजे श्वास घ्यायला अडचण देखील येऊ शकते. परंतु डोंट वरी, जरी तुम्हाला श्वास घ्यायला अडचण येत असेल तरी देखील बेबी छान श्वास घेत आहे, कारण त्याला ऑक्सिजन जो आहे हा प्लासेंटामार्फत पुरवला जातो. आता ही जी आउट ऑफ ब्रेथ म्हणजे श्वास घेण्याची समस्या आहे ना, ही लवकरच कमी होणार आहे ज्या वेळेला तुमची डिलिव्हरी जवळ येते आणि बेबी पोटामध्ये खाली सरकतं. त्यावेळेला हे सगळं प्रेशर कमी होतं आणि तुम्हाला छान श्वास घेता येतो, श्वास मोकळा होतो. फ्रिक्वेंट युरिनेशन, सतत लघवीला जाणं, डोकं दुखणं, कंबर, पाठ, पोट दुखणं हे देखील नॉर्मल आहे. झोपेच्या समस्या, कारण पोट मोठं झालं आहे त्यामुळे झोप व्यवस्थित कम्फर्टेबली येत नाही, हे देखील नॉर्मल आहे. आता इथून पुढे हॉस्पिटल बॅगविषयी विचार करायला हरकत नाही. हॉस्पिटल बॅग तुमची आणि बाळाची यावर छानसे व्हिडिओ चॅनलवर आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील कशा भरायच्या, काय काय भरायचं हे सगळं छान पद्धतीने यादीसह मी तुम्हाला दिलेलं आहे. ते दोन्ही व्हिडिओज नक्की जाऊन बघा. बर्थ प्लॅन, बर्थ हॉस्पिटल, कुठे आपल्याला ॲडमिट व्हायचं आहे, डॉक्टर कुठले असले पाहिजे, पहिल्यापासून जे चेकअप करतात तेच असले पाहिजे का, हॉस्पिटल किती जवळ असलं पाहिजे,
कसं मॅनेज करायचं, काय काय करायचं, या सगळ्या गोष्टींचा आता विचार करायला लागा. एकदा टीथ क्लिनिंग करून यायला हरकत नाही, कारण पेरिडॉन्टल डिसीजेस प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन आणू शकतात. यापूर्वी मी तुम्हाला सांगितलंय, आता कम्फर्टेबल शूज घालायला सुरुवात करा. उगाचच हाय हील किंवा अनकम्फर्टेबल अगदी नवीन पद्धतीचे अचानक कुठलेही शूज घालू नका. ज्याची तुम्हाला सवय आहे, ज्यात तुम्हाला कम्फर्टेबली चालता येतं, असे चप्पल शूज परिधान करा. शक्यतो अर्ली लेबर साईन्स होत नाही, परंतु तरीही लेबर साईन्स काय असतात, प्रेग्नन्सी कळा कशा असतात, फॉल्स प्रेग्नन्सी कळा कशा असतात, याची माहिती घ्यायला काय हरकत आहे. त्या म्हणूनच प्रसूती कळा कशा असतात यावरही छानसा व्हिडिओ चॅनलवर आहे, अगदी डिटेल, तो देखील समजून घ्या. आणि डॉक्टरांकडूनही विचारून घ्या की याच्यातला फरक काय. म्हणजे प्रेग्नन्सी, रिअल लेबर पेन आणि फॉल्स कळा म्हणजे ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन यातला फरक समजून घ्यायला काय हरकत आहे. सिंपल स्ट्रेचेस, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम आणि सिंपल योगा करायला हरकत नाही. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं, जर डॉक्टरांनी काही सांगितलं नसेल तर 45 मिनिटं वॉक, मलासन या गोष्टी तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहेत नॉर्मल नैसर्गिक पद्धतीने प्रसूती होण्यासाठी. माझ्या 2 डिलिव्हरी स्टोरीज ज्या अतिशय मोटिवेशनल आहेत, पॉझिटिव्ह आहेत, त्यातनंही तुम्हाला बरंच शिकायला मिळेल, त्या देखील नक्की बघा. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त गरोदर मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि प्रेग्नन्सीची ही वीक बाय वीक सिरीज नॉलेज बास्केट इंडियावर नक्की एन्जॉय करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. स्टे हेल्दी, स्टे हॅपी अँड स्टे पॉझिटिव्ह. थँक्यू.